नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे सर्व तिथं टाके देठे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, इथं आहे 2 तीर्थ आणि दोन्ही तीर्थांच्या मधोमध आहे जटायूची एक भव्य मूर्ती. मित्रांनो, याच ठिकाणी प्रभू श्रीरामाने बाण मारून आपल्या जटायू पक्षाला पाणी पाजले होते. ते हेच ठिकाण आहे. एवढं पाहून आमचा अतुल झाला शक्तिमान. आता बघा काय काय उचलतोय तो. त्यांनी उचलली कचरा कुंडी आणि घेतले नारळाचे कातडे आपल्या अंगावरती सांड. भाऊला आली होती खूप ताकद. म्हणे चला जाऊ तीर्थावरती, हातपाय तरी धुवून घेऊ. समोर होतं एक कपल बसेल. शेवटी काय करणार, बघितलंच त्यांनी त्यांच्याकडे. तो म्हणतो छे, आपलं पाप नाही धुलं, चला आता फोटो तरी काढू. फोटो काढायला गेलो तर तिथं पण गर्दी. तरी भाऊने लावला नंबर. आमचा काही नंबर लागतच नव्हता. म्हणलं अरे यार शिट. मग आता काय करायचं. नाही म्हणे आपण नवीन काहीतरी करू, चला. मित्रांनो, तिथं आहे 2 शिवलिंग. ती समोर दिसते ती शिवलिंग, तिच्यामध्ये एक दगडी गोटा आहे. तर तिथं असं म्हणलं जातं की जर आपल्या हातून जर गोटा निघाला तर आपल्या ज्या अपेक्षा किंवा आपला जो नवस असतोय ते पूर्ण होतंय. त्याच समोर नंदी आणि नंदीच्या पाठीमागे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी रामाने बाण मारला होता. भाऊ म्हणे मी नवस मागतो आणि पूर्ण होतोय की नाही बघतो लगेच काढून. म्हणे थांबा, बघू आता भाऊला निघतोय की नाही. नवस पूर्ण होतो की नाही माहीत नाही, पण भाऊचे हात लांब असल्यामुळे ना भाऊने एकदम पटकन गोटा बाहेर काढला. भाऊला टाईमच नाही लागला आणि भाऊ खुशच होता. हे आहे माझे मित्रपरिवार, यूट्यूब फॅमिली. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.